खूप सुंदर परिसर आहे। तर शेवटी आज तो योग आला। इथे बुंदीचा प्रसाद आहे, म्हणजे 15 फूट खाली इच्छापूर्ती अंडरग्राउंड गणपती मंदिर हे मंदिर आहे। ते साधारण त्याचं नाव इच्छापूर्ती पडलेलं आहे। हा मोदक तो भाई कमाल आहे। त्याला आलेलं फूल घेऊन त्यांनी पुन्हा देवाला यावं ही आमची संकल्पना आहे। खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे, मंदिर पण चांगलं आहे। तर या ठिकाणी ऑर्डर पण स्वीकारल्या जातील। भरपूर लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग। आता आपण आहोत दादरला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत नालासोपाऱ्याला। आणि नालासोपाऱ्याला जाण्याचं खास कारण म्हणजे अंडरग्राउंड गणपतीचे मंदिर, म्हणजे भूमिगत गणपती म्हणजे जमिनीच्या खालती जाऊन आपल्याला त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेता येते। ॲक्च्युली आजपर्यंत मी त्या ठिकाणी जायचा खूप वेळा विचार केलेला आहे, पण पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी बोलावून आलं आणि आपण तिकडे चाललो आहे। मे बी तुमच्यापैकी भरपूर लोक त्या ठिकाणी व्हिजिट केली असेल, भरपूर लोकांनी बघितलं पण असेल, पण मी तरी तिथे पहिल्यांदा चाललो आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल, म्हणजे त्या ठिकाणी आपण कसं पोहोचायचं आहे, पोहोचण्यासाठी आपल्याला कोणते कोणते पर्याय तिकडे उपलब्ध आहेत, मंदिराची माहिती आणि इतर गोष्टी। तर चला कोणतीही वाट न पाहता आपण गणपती बाप्पाचं नाव घेत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे बघा, आपण आता तिकीट काढलेले आहे, वेस्टर्न रेल्वेने आपण जात आहोत। दादरवरनं काढलेली आहे नालासोपाऱ्याची तिकीट आणि सिंगल 30 रुपये रिटर्न आहे। चला तर हे बघा, आता आपण फायनली पोचलो आहोत नालासोपारा स्टेशनला। इथे बरोबर स्टेशनमधून आपण बाहेर आलो वेस्टला। इथे संपूर्ण हा जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी आपल्याला पुढील मार्गासाठी आपण जाणार आहे। इथे समोर बघू शकतो, इथे वसई महानगरपालिकेच्या या ठिकाणी बस लागतात। जर आपण पर्सनल रिक्षाने जर आपल्याला जायचं असेल तर इथून आपण पकडू शकतो, आणि जर शेअरिंगने जायचं असेल तर इथून थोडंसं बाहेर जावं लागते। तर नालासोपाऱ्यापासूनचे गणपती मंदिर आहे, म्हणजे जे वाघोली या एरियामध्ये आहे, ते 6 किलोमीटरचं अंतर आहे। तिकडे जाण्यासाठी वेगळे या ठिकाणी ऑप्शन आहे। इथे मी पर्सनल रिक्षा विचारली तर रिक्षावाले सांगत होते 150 ते 200 रुपये सांगत होते। दुसरा ऑप्शन म्हणजे वसई महानगरपालिकेच्या बस आहेत, म्हणजे 251 आणि 200 या 2 बस आहेत, त्या वाघोलीच्या गणपती मंदिराजवळ जातात। ते जर बाहेरून आपल्याला शेअरिंग पण मिळू शकतात, शेअरिंग ऑटो, त्या 30 रुपये वगैरे घेतात, पण त्या वाघोली नाक्याला उतरतात। आणि वाघोली नाक्याला उतरल्याच्या नंतर 10 ते 15 मिनटात आपल्याला चालत त्या मंदिरापाशी आपल्याला जावं लागते। म्हणजे 3 ऑप्शन मी तुम्हाला सांगितले, तर तुमच्यावरती आहे की तुम्ही कसं काय जायचं आहे ते। जर माझं मत असं असेल की जर तुम्ही 3-4 जण असाल तर तुम्हाला पर्सनल रिक्षा करणं योग्य असेल, कारण कसं तेवढी माणसं ती डिवाईड काय तेवढं होऊन जाते। तसं पण आता मला समजत नाही की मी कसं जायचं आहे, ते बघतोय आता पुढे। आणि बघा, फायनली मी आता मी ऑटो पकडलेली, म्हणजे पर्सनल ऑटो केली। 150 रुपयाला हे दादा तयार झाले, कारण की कसं आहे की मंदिरापासून 1-1.5 किलोमीटर मला अगोदर थांबायला लागलं असतं जर मी शेअरिंग किंवा बसने गेलो असतो तर। त्याच्यामुळे ते चालणं माझा वाचावा, टाईम वाचावा, म्हणून मी डायरेक्ट केलेली आहे। तुम्ही जर 3-4 जण वगैरे असाल तर तुम्ही बिंदासपणे पर्सनल ऑटो करू शकतात। 6 किलोमीटरचं अंतर आहे। बघूया आपण तिकडे कसं काय आहे ते। तर हे बघा, आता आपण वाघोली फाट्याच्या नंतर आतमध्ये आलो आहे आणि एकदम थंडावा या ठिकाणी मला ते जाणवलेलं आहे, कारण सर्व झाडं वगैरे सर्व आहेत। आणि 2 मिनटामध्ये आपण गणपती बाप्पाच्या इकडे मंदिराजवळ पोहोचणार आहे। खूप सुंदर परिसर आहे। तरी बघा, फायनली आपण या सुंदर अशा लोकेशनवरती पोहोचलेलो आहे, म्हणजेच अंडरग्राउंड गणपती मंदिराजवळ। इथे आलो ते बघा, इथे आपण उतरलो। या ठिकाणी संपूर्ण पार्किंग आहे, म्हणजे इथे आपण बघू शकतो पार्किंगची सुविधा आहे या ठिकाणी, 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही पण। आणि इथूनच या गेटच्याच बरोबर राईट साईडला त्या ठिकाणी टॉयलेट वॉशरूम आहे, म्हणजे जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी पण। आणि आता आपण इथे आतमध्ये चाललो आहे। आतमध्ये जाताना वातावरण खूप छान वाटते आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांतपणे। आणि आतमध्ये जाताना इथे आपण बघू शकतो लेफ्ट साईडला समोर म्हणजे व्यायामाचे सर्व उपकरणं आहेत, म्हणजे इकडे सकाळचे वगैरे किंवा संध्याकाळचे वगैरे सर्व व्यायाम वगैरे करू शकत असतील। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो सगळी बसण्याची वगैरे व्यवस्था आहे सर्व। आणि महत्त्वाचं म्हणजे सावली पण आहे, शांतता पण आहे। इथे वेगवेगळे सगळे देवस्थान आहेत, त्यांची या ठिकाणी माहिती वगैरे आहे। इथे समोर आपण पहिलं बघू शकतो श्री स्वामी समर्थांचं मठ आहे आणि भरपूर देवस्थान आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण पहिला बघणार आहे अंडरग्राउंड गणपती मंदिर। चला। आणि अजून एक गोष्ट की तुम्ही जरी वाघोली नाक्याला जरी उतरलात तरी पण चालेल, कारण आतमध्ये जो 10-15 मिनटं वॉकिंगचा जो रस्ता होता ना तो खूप मस्त होता। ॲक्च्युली सावली वगैरे होती, झाडं वगैरे पण मस्त होती, त्याच्यामुळे तुम्ही तेही प्रिफर करू शकतात आणि संपूर्ण दिवसही या ठिकाणी घालू शकतात। तर चला, आता आपण दर्शनाला सुरुवात करूया। पहिल्या त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे, नंतर या ठिकाणी आहे ते श्री स्वामी समर्थांचा मठ आहे या ठिकाणी। आणि इथे आपण जाणार आहे, इथे आपण खास आलो आहे ते म्हणजे इच्छापूर्ती अंडरग्राउंड गणपती मंदिर। इथे बघू शकतो आपण असं गोलाकार शेपमध्ये या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे, जिथे आपण जाणार आहे आणि नक्कीच उत्सुकता आहे। आणि या ठिकाणी आहे ते श्री बाळूमामाचं मंदिर। पहिलं आपण जाऊया गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये। इथे आपण बघू शकतो, हे बघा
इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर आणि ह्याच्या त्या बाजूने आपल्याला तिकडे एंट्रन्स आहे. इथे आपण पहिलं आपण बघू शकतो इथे प्रसादाची थाळी आहे, म्हणजे प्रसादाची ओटी वगैरे, ज्याची किंमत आहे फक्त 150 रुपये. आणि त्याच्यामध्ये इथे आपण बघू शकतो इथे नारळ आहे, इथे सुंदर असा हार आहे, इथे बुंदीचा प्रसाद आहे आणि 2 फुलं आहे. आणि इथे आपण बघू शकतो जो हार आहे ना ॲक्च्युली तो बघा मस्त सगळ्यामध्ये वेगळा वेगळा, इथे निळा आहे, इथे हा ऑरेंज आहे, इथे व्हाईट आहे. अशा प्रकारे आपण कुठलाही इथून आपण घेऊ शकतो. तिथे प्रसादाचं पण सगळं सोय आहे, ते आपण नंतर बघूया. इथे आपण पहिला आल्याच्यानंतर पुढे आपण बघू शकतो भूमिगत गणपती मंदिर, म्हणजे अंडरग्राऊंड गणपती मंदिर. त्याचे म्हणजे वर्षभराचे जे सगळे संकष्टी किंवा जे जे वार्षिक उत्सव जे या ठिकाणी साजरे होतात ते सर्व इथे तारखेसहित लिहिलेले आहे. हे 2025 आहे, 2026 लवकरच लागेलच. इथे बाजूला आलो तर इथे गणपती मंदिराचं संपूर्ण टायमिंग दिलेलं आहे, म्हणजे सकाळी 7 वाजता हा मंदिर सुरू होतो, तो संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतो आणि सोमवार ते रविवार म्हणजे हप्त्याचे सगळे दिवस या ठिकाणी चालू असतात. इथे आपण बघू शकतो इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर, त्याची या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. इथे इंग्लिशमध्ये दिलेली आहे, इथे मराठीमध्ये आहे आणि इथे हिंदीमध्ये आहे, कारण येणारा भाविक हा गणपतीसमोर सर्व सारखाच असतो. तरी तुम्हाला मराठीमध्ये तुम्हाला दाखवतो की हे एक पवित्र स्थळ आहे ज्याची उत्पत्तीची कथा विलक्षण आणि प्रेरणादायी आहे, जी भाऊ जनार्दन नाईक फुलारे यांनी या अनोख्या मंदिराचा शोध 2001 साली घेतला. म्हणजे साधारण आता या ठिकाणी 25 वर्ष या ठिकाणी आता होत आहेत. आणि इथे बांधकामासाठी जागेची जी खोदाई करत होते तेव्हा सुमारे 15 फूट खोलीवरती म्हणजे 15 फूट खाली या गणपती बाप्पाची शुभमूर्ती या ठिकाणी यांना सापडली होती आणि जी स्वयंसिद्धी मानली जाते, अशी संपूर्ण या ठिकाणी कथा इकडे संपूर्ण लावलेली आहे. आणि इथून हा गणपती बाप्पाचा जो इथे प्रवेशद्वार आहे, जो आपण मंदिरामध्ये जाणार आहे आणि जो अंडरग्राऊंड आपण आता गणपती मंदिराच्या इथे प्रवेश करणार आहे. गणपती बाप्पा मोरया. तर चला आता आपण जाऊया गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, जो अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे. इथे आपण वरती बघू शकतो, वरती गणपतीचा आपण संपूर्ण मंदिराचा घुमट पाहतो आहे आणि संपूर्ण हे मंदिर आहे ते सगळं लाकडी बांधकामाचं आहे. इथून आपण आता पायऱ्या उतरत या खालती जातो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरासाठी. आणि मंदिर आहे ते साधारण 15 फूट खाली आहे, म्हणजे जमिनीपासून 15 फूट खालती अंतरावरती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर बघा फायनली आपण या ठिकाणी पोहोचलो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. इथे बघू शकतो आपण इथे देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती आहे या ठिकाणी आणि इथे सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. आपण पण थोड्या वेळामध्ये जाऊच. तर मंदिरामध्ये इथे आपण बघू शकतो लाईटिंग वगैरे खूप सुंदर केलेली आहे. तसंच या ठिकाणी एअर कंडिशनची पण सुविधा आहे आणि व्हेंटिलेशनसाठी मध्ये मध्ये खिडक्या वगैरे पण आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. ॲक्च्युली या गणपती मंदिराच्या इकडे येऊन बसून असं वाटतं की आपण एखाद्या गावाला आल्यावरती एखाद्या देवाऱ्याजवळ आपण बसतो ना देवघरामध्ये, तशा प्रकारचं वाटतं. साधारण एक फुटाची वगैरे मूर्ती आहे आणि या लाकडी देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. तर तुम्ही या अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या इकडे नक्की व्हिजिट करू शकतात. काहीतरी तुम्हाला वेगळं दर्शन या ठिकाणी नक्कीच बघायला मिळेल आणि आजूबाजूचा निसर्ग पण खूप छान आहे. शिवाय या अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या इथे बाजूला आपण बघू शकतो बजरंग बली, हनुमान आणि श्रीरामाची या ठिकाणी मूर्ती ठेवली आहे. तर आता आपण इथे दर्शन घेऊन निघतोय. गणपती बाप्पा मोरया. तर हे आता इकडे या ठिकाणी दर्शन घेऊन आलेले आहेत. नमस्कार दोघांना पण. हां, नाव का तुमचं? सुनंदा पाटील. अच्छा, इथे पाटील परिवार या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. मला सांगा की इथे तुम्ही अंडरग्राऊंड जो गणपती मंदिर आहे, जो इच्छापूर्ती गणपती, तुम्ही इथे या ठिकाणी पहिल्यांदा आले की यापूर्वी आले होते? नाही, येतो नेहमी येतो. अच्छा, आणि मग तुम्ही इथे नालासोपाऱ्यामध्येच राहणार आहेत काय? नाही, वसई पार नाका. अच्छा, वसईमध्ये. आणि कशा प्रकारचं गणपती मंदिर वाटतं तुम्हाला हे? छान आहे. इच्छापूर्ती मंदिर. हां, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा आलो, पण गणपतीच्या मंदिरासोबत आजूबाजूचा निसर्ग आहे ना तो मस्त आहे. छान आहे. हां, ठीक आहे चालेल. भेटून छान वाटलं. गणपती बाप्पा. तर हे बघा आत्ताच आपण या ठिकाणी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर आलेलो आहे. इथे आपण घरी नेण्यासाठी प्रसाद वगैरे पण घेऊ शकतो. इथे बघू शकतो आपण हे बेसनचे लाडू आहेत या ठिकाणी. हे काय आहे ते, हा मोदक, आणि इथे आहे ती बुंदी. म्हणजे तुम्ही इथे आल्यावरती प्रसाद पण घरी नेऊ शकता. तर इथे मंदिराच्याच बाजूला या ठिकाणी कॅन्टीन आहे आणि मस्त एकदम केलेलं आहे. इथे आपण बघू शकतो खायला मिळते साबुदाणा वडा, कोथिंबीर वडी, बटाटा वडा, मूग भजी, व्हेज कटलेट आणि ब्रेड कटलेट वगैरे या ठिकाणी मिळतो. आणि इतर जर तुम्ही जास्त वगैरे लोक असतील तर या ठिकाणी ऑर्डर पण स्वीकारल्या जातील आणि त्यासाठी इथे खाली नंबर वगैरे दिलेला आहे. आणि त्याची मी प्राईस बघतो ना तर एकदम कम्फर्टेबल आहे. म्हणजे बटाटा वडा 15 रुपये, साबुदाणा वडा 20 रुपये, मूग भजी 30 रुपये आणि ब्रेड कटलेट वगैरे सगळं मिळते. आता आपण जाऊया त्या ठिकाणी.
तर मित्रांनो, आता मी या प्रांगणामध्ये असलेल्या कॅन्टीनमध्ये आलेलो आहे. तुम्हाला मी दाखवलं की इथे कुठले कुठले म्हणजे पदार्थ वगैरे काय काय मिळतात आणि प्राईस पण एकदम कम्फर्टेबल आहे. तुम्ही कितीही लोक आलात तरी या ठिकाणी त्याची अरेंजमेंट होणार आहे. कारण कसं इथे मी आजूबाजूला बघतो ना, बसण्याची पण छान व्यवस्था आहे आणि त्यांची तेवढी तयारी पण आहे म्हणजे करण्याची. आणि जर तुम्ही जास्तच लोक येत असाल तर तुम्हाला तो नंबर दिला, त्याच्यावरती तुम्ही अगोदर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. 5 ते 6 प्रकारचे पदार्थ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी परिसर आहे ना, हा जो परिसर तो भाई कमाल आहे. म्हणजे शांतता. म्हणजे मी एवढा जो प्रवास करून आलो होतो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज ट्रेनला खूप गर्दी होती. दादर ते नालासोपारा संपूर्ण उभ्याने आलो होतो, पण इथे आल्यावर जो संपूर्ण थकवा होता ना, तो भाई डायरेक्ट निघून गेला. वडे पण एकदम ना गरम गरम आहे आणि चटणी मस्त वडा आहे. तर इथे आपल्यासोबत आता जयवंत दादा. जयवंत दादा नमस्कार. नमस्कार. हां, जयवंत दादाची ओळख अशी सांगायची म्हणजे जे या मंदिराचे संस्थापक आहेत ते ह्यांचे वडील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दादा, मी आजपर्यंत या गणपती मंदिराबद्दल ऐकून होतो आणि सोशल मीडियावरती कधी कधी बघत पण आलो आहे, पण इथे मी आलो पहिल्यांदा. सर्वात पहिलं सांगायचं म्हणजे गणपतीचं मंदिर जितकं सुंदर आहे त्याच्यापेक्षा भारी इकडला परिसर आहे. हां, म्हणजे मला असं जणू असं वाटलं की मी माझ्या गावाला वगैरे आलो आणि शांतता. मला सांगा की इथे गणपती मंदिरामध्ये कोणत्या कोणत्या दिवशी म्हणजे भाविकांची गर्दी जास्त असते? ॲक्च्युली कसं आहे की मंगळवार असल्यामुळे गणपतीचा दिवस मंगळवार, हां संकष्टी, अंगारकी आणि इथे शनिवार रविवार. हां वसई विरारमध्ये कसं आहे, बाहेरून लोक भरपूर आलेले आहेत, त्यामुळे शनिवार रविवार सुट्टी असते. तर एक धार्मिक पिकनिक ज्याला म्हणू किंवा धार्मिक स्थळी येऊन त्यांचं विरंगुळा करणं, कारण त्यासाठी आम्ही सोयी केलेल्या आहेत. समोर तुम्ही बघत असाल भव्य गार्डन आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही भरपूरसे झोपाळे, बटणवण्याची व्यवस्था आणि तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की आम्ही रिसेंटली इथे कॅन्टीन पण चालू केली की भाविकांना त्याचा बरोबर. नाश्त्याचा आस्वाद घेता येईल. समोर तुम्ही बघत असाल तिथे आम्ही भंडाऱ्यासाठी पण प्रोव्हिजन केलेले आहे. आणि या इच्छापूर्ती गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की हे 15 फूट खोल आहे जमिनीमध्ये आणि त्याला पूर्ण लाकडाने कव्हर केलेलं आहे. त्याचं कारण असं की आतमध्ये बसल्यानंतर थंडावा असावा, तर आम्ही एअर कंडिशन पण लावलेलं आहे आणि बसल्यानंतर लोकांनी ध्यान करावी, आपली मनातली इच्छा प्रगट करावी आणि त्याला गणपतींनी साथ द्यावी, ह्या अनुषंगाने केलं आणि लोकांच्या इच्छा पूर्ण होत असेल लोकांनी सांगितल्यामुळे त्याचं नाव इच्छापूर्ती पडलेलं आहे. ओके. ॲक्च्युली हे जे गणपतीचं मंदिर आहे, मी तिकडे गणपतीच्या मंदिराच्याकडे एंट्रन्सच्याकडे तुम्ही जी स्टोरी लावली होती ती मी वाचली. म्हणजे तुमचे वडील या ठिकाणी काम करत असताना गणपतीची मूर्ती खाली सापडली, त्यावेळेस मिळालेली, त्यावेळेस मंदिर त्यांनी केलं आणि आता तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाने त्याला एवढं उचलून धरल्यामुळे लोकांपर्यंत केलं. पूर्वी ते आमच्या घरगुतीच मंदिर होतं की आम्ही आमची पूजा करणं, अख्ख्या वर्षातले जे काही गणपतीचे दिवस येणं, त्यावेळेस संकष्टी, अंगारकी किंवा अशी पूजा करणं. पण प्रकाश ज्योत ज्याला म्हणून ते 2023 पासून आलं. ओके. आणि त्यामुळे इथे त्याच्या समोरच अमरेश्वर महादेव आहे, ते पण स्वयंभू मंदिर आहे. तुम्ही समोर बघतो आंब्याखाली त्या महादेवाची मूर्ती जी पिंड लावलेली आहे ती स्वयंभू आहे. तुम्ही त्याचं पण दर्शन घेऊ शकता. आणि ह्या बागेमध्ये तुम्ही बघितलं तर जवळजवळ 100 कलरचे जास्वंदाची फुलं आम्ही लावलेली आहेत आणि ते आम्ही पुण्यातून, हैदराबादवरून अशा वेगवेगळ्या ठिकाणून जिथे जिथे कलर्स मिळतात त्या कलर्स मागून लोकांसाठी कसे वेगवेगळे जास्वंद आहेत. कारण पूर्वी आपल्याला एक जास्वंद लाल कलरचंच माहिती असायचं, पण व्हेरायटीज ऑफ जास्वंद मी जेव्हा पुण्याला बघितली तर मग मी ठरवलं ते आणे. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो की आम्ही दर संकष्टीला, अंगारकीला किंवा एखाद्या चांगल्या सणाच्या दिवशी प्रत्येक भाविकाला एक प्रसाद रूपी रोप देतो. मस्त. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 10 लाख रोपं शनी मंदिर आणि ह्या गणपती मंदिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत दिलेली आहेत. त्याला आम्हाला महानगरपालिकेची भरपूर साथ मिळालेली आहे. आमचे ह्या परिसरात जे काही भक्तगण येतात त्यांनी घरी राहून ते लावावं, त्याला आलेलं फूल घेऊन त्यांनी पुन्हा देवाला यावं, ही आमची संकल्पना आहे. आणि ते रोप प्रसाद म्हणून नेल्यामुळे ते लोक त्याची चांगली संगोपना करतात. आणि नगरपालिकेने पण चांगली फळाबाची किंवा चांगली जी निसर्गाला उपयुक्त झाडं दिलेली आहेत ती आम्ही ह्या मंदिरच्या ट्रस्टच्या मार्फत लोकांना दिलेली आहेत. एक तुम्ही ॲक्च्युली बोलता बोलता पटकन तुम्ही बोललात की हे मंदिर आहे ते पहिलं तुमच्या परिवारापुरती फक्त मर्यादित होतं, पण नक्कीच म्हणजे मी इथे पहिल्यांदा आलो, पण मी एवढं नक्कीच सांगू शकेन की अनेक भाविकांचे तुम्हाला या माध्यमातून आशीर्वाद पण लाभत आहेत. कारण कसं आहे की आता मी इथे आलो तर नॉर्मली गणपती मंदिर कसं आहे की आपलं नजरेमधलं गणपती मंदिर हे बिल्डिंगच्या खाली वगैरे कुठे कुठे असतं जिथे आपण दर्शन घेत असतो, कुठे म्हणजे जाता येता. पण अशा प्रकारचं मंदिर आज मला दर्शनासाठी भेटेल याचं मी नाही, महत्त्वाचं कसं आहे की तुम्ही बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला तरी, मी पण महाराष्ट्रभर मोबाईल टावरचं काम करण्यात फिरलं असताना मला पण असं कुठे बघण्यात नाही आलं अंडरग्राऊंड. आणि हे अंडरग्राऊंड असल्यामुळे हा जो वर्ड आहे ते ऐकून लोकांना येण्याची भरपूर इच्छा होते आणि आल्यानंतर मन तृप्त होतं. कारण ते वातावरण, कारण लोकांना 4 चौकटीच्या 4 भिंतीच्या आतमध्येच ते संसार करण्याच्या याच्यातून बाहेर पडून दगदगीच्या जीवनातून जेव्हा बाहेर येतो आणि एवढी खुली हवा, ऑक्सिजन
एवढा आहे की आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर देवाकडे शांततेत तो त्याचे म्हणणं देवापर्यंत मांडू शकतो. इथे सगळं बघितलं मध्यस्थ कोण नाही, देव आणि तो स्वतः संवाद साधू शकतो. त्याच्यामुळे तिथे कुठलाही असा माणूस नाही की ज्याच्यात सांगितल्याशिवाय मग ते काम होत नाही, असं काय नाही. ते डायरेक्ट देवाशी कनेक्ट होऊ शकतात. इथे दलालांचा बोजबारा नाही आहे. आणि कुठल्या मोठ्या देवस्थानाच्या इकडे गेल्यावरती आपण 3-3, 4-4 तास लाईन लावणार, समोर देवासमोर आल्यावर 2 सेकंदामध्ये आपल्याला तिथून बाहेर. इथे कसं कोण नाही, काय नाही, मनसोक्त तुम्ही दर्शन घेऊ शकता. फक्त संकष्टी अंगारकीच्या दिवशी थोडेफार कसं असतं की स्वतःहून भक्त आपली स्पेस बनवतात आणि चांगल्यापैकी करतात. आम्हाला काही चला सांगायची गरज लागत नाही आणि लोक आनंदाने दर्शन घेतात, भरपूरचा आनंद घेतात. आणि असं लोकांनी यावं आणि काही सूचना असतील त्या पण लोकांनी द्याव्या, जेणेकरून आपण चांगल्या लोकांना ती सेवा देऊ शकू. हां, ठीक आहे, चालेल. थँक्यू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तर आता इथे आपण दर्शन घेतलं आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आपण बघतोय. या ठिकाणी बघा इथे सर्व कचराकुंडी वगैरे ठेवलेली आहे. म्हणजे तुम्ही जर काही खाल्लं किंवा काही खायला आणलं असेल तर इथे कचरापेटीमध्ये तुम्ही टाकू शकतात. इथे बघा ठिकठिकाणी असे मॅसेज लिहिलेले आहेत, म्हणजे स्वच्छता राखा वगैरे. आणि फोटोग्राफीसाठी वगैरे काही ना काही वेगळे लोकेशन बनवले. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी इथे आपण बैलगाडी बघू शकतो. पुढे वेगळे झोपाळे वगैरे केलेले आहेत आणि खूप सुंदर जागा आहे. नक्की व्हिजिट करा, एवढंच सांगेन. तर या ठिकाणी सर्व मित्रमंडळी आहे जे गणपती मंदिरामध्ये आले होते गणपतीच्या दर्शनासाठी. नमस्कार तुम्हाला तिघांना पण. नमस्कार. हां, मला सांगा की तुम्ही या गणपती मंदिरामध्ये पहिल्यांदा आलेले की यापूर्वी आलेले? पहिल्यांदा आलो आम्ही. ओके. आणि तुम्ही कुठून आलेत? आम्ही भाईंदरवरून आलो. अच्छा, भाईंदरवरनं. काय म्हणतो? अच्छा, तू मालाडवरून. मलाडवरून आले आम्ही भाईंदरवरून. ओके. आणि गणपतीचं मंदिर वगैरे कशा प्रकारे वाटलं? खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे, मंदिर पण चांगलं आहे, मजा येते आम्हाला. पीसफुल पण आहे, हां, खूप म्हणजे एन्जॉय करतो आम्ही. नाही, आणि मला पण असं वाटलं की ॲक्च्युली गावाला वगैरे आलो, कारण कसं एकदम आजूबाजूचा परिसर वगैरे एकदम भारी होतं. हो, मस्त ॲटमॉस्फिअर आहे आणि असं वाटतं की आम्ही गावीला आलोय आणि सगळं इथे खूप छान आहे, पीसफुल आहे ॲटमॉस्फिअर. हां, मग आता तुम्ही इथून पुन्हा घरी जाणार की आजूबाजूला कुठे फिरण्याचा वगैरे प्लॅन? बघतो आता आजूबाजूमध्ये कुठला चांगला स्पॉट असेल तर तिथे जाणार, नाही तर पण हा स्पॉट एकदम मस्त आहे, छान आहे. हां, आणि पुन्हा यावंसं नक्की वाटेल तुम्हाला पण. म्हणजे हो. ओके, ठीक आहे, चालेल. थँक्यू. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. गणपती बाप्पा. मोरया. तर आता माझं दर्शन वगैरे झालं. ॲक्च्युली या ठिकाणी मस्त निवांत बसलेलं आहे. मग असे जयवंतदादा ज्याप्रमाणे म्हटले होते की आजूबाजूचा निसर्ग वगैरे एकदम सर्व मस्त केलेलं आहे, तशाच प्रकारे आहे. म्हणजे इथे आपण बघू शकतो कुठे बैलगाडी आहे, तर कुठे झोपाळ आहे, तर कुठे सीट्स वगैरे खूप छान केलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकता. तुम्हाला या ठिकाणी गणपती बाप्पाच्या सोबत इतर जे आपल्या महाराष्ट्रातले जे पवित्र क्षेत्र आहेत त्यांचेसुद्धा या ठिकाणी मंदिर आहे. फक्त त्यांची जी सगळ्यांची देवस्थानाची जी व्हिडिओ आहे ती आपली नंतरची असेल, कारण आपण खास आलो होतो ते अंडरग्राऊंड गणपती मंदिराच्या दर्शनासाठी. अंडरग्राऊंड गणपती मंदिर सांगायचं म्हणजे मी ॲक्च्युली आजपर्यंत खूप वेळा म्हणजे बघितलं होतं, म्हणजे सोशल मीडियाला, म्हणजे कोणाचे इतरांचे वगैरे फोटो वगैरे असं काही. आणि मला ते म्हणजे असं तेव्हा जाणवलं होतं की अरे आपण इथे कधीतरी जायचं, तर जायचं म्हणत शेवटी आज तो योग आला. म्हणजे इथून आपल्याला बोलवण्यात आलं होतं. सर्वात पहिलं म्हणजे त्यांना थँक्यू, आणि त्याच्यामुळेच आपण या ठिकाणी पोहोचू शकलो. पण मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करू शकेन की तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा, कारण आजूबाजूचा निसर्ग तर भारी आहे आणि त्याच्यापेक्षा तर गणपती बाप्पाचं मंदिरच्या इकडे आपण जो दर्शन घेतो ना ते तुम्हाला खूप छान वाटेल. आणि एकदम शांततेचं ठिकाण आहे आणि भरपूर लोक या ठिकाणी, तुम्ही बघितलं असेल आजूबाजूला की भरपूर लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. मंदिरामध्ये पण गर्दी होती, पण धक्काधक्की असा काही प्रकार नव्हता. तर तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या अंडरग्राऊंड मंदिरामध्ये नक्की व्हिजिट करू शकतात. तर आता गणपतीचं दर्शन घेतलं आणि खूप सुंदर वाटलं. ॲक्च्युली मला हे सांगा की जो इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे तो या ठिकाणी किती वर्षापासून आहे? हां, तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. ॲक्च्युली याला 2001ला बांधलं गेल्यामुळे ह्या वर्षी म्हणजे येणाऱ्या 1 तारखेला 2026ला इथे रौप्य महोत्सव वर्ष साजरं केलं जाणार आहे. आणि तुम्ही हे बोर्ड बघत असाल त्या दिवशी आम्ही 56 भोगचा महाप्रसाद किंवा 56 भोगाचं त्यांना अर्पण करणार आहोत. आणि त्यात सगळ्या 56 भाविकांनी भाग घेतलेला आहे. त्यांना त्यांच्या हस्ते त्याची आरती होईल, त्यांच्या हस्ते त्याला भोग चढवला जाईल आणि तो नंतर भंडाररूपी लोकांना वाटण्यात येईल. त्याचा आस्वाद त्यांनी घेतला पाहिजे. त्या दिवशी भरपूर प्रोग्राम आहेत. भजन संध्या आहे, सत्यनारायणाची पूजा आहे आणि अभिषेक आहे, दुपारचं महाआरती आहे, संध्याकाळी आरती आहे. त्यामुळे लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि नवीन वर्षाची सुरुवात एकदम उत्तम गणेशाच्या दर्शनाने नतमस्तक होऊन करावी.
तर चला मित्रांनो, आता ही व्हिडिओ इथेच संपवते. या व्हिडिओमध्ये आपण व्हिजिट केले होते नालासोपाऱ्याला, म्हणजे नालासोपारा वेस्टला आपण आलो होतो, म्हणजे वाघोली या गावामध्ये. आणि खास आकर्षणाचा आणि दर्शनाचा विषय होता तो म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर, ते पण अंडरग्राऊंड म्हणजे भूमिगत, म्हणजे ॲक्च्युली जमिनीच्या लेवलच्या 15 फूट खोलवरती ते गणपतीचं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा निसर्ग पण जबरदस्त. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला अजून एक गोष्ट नक्कीच सांगायची वाटते, ते म्हणजे इकडलं मंदिर जे उभारलेलं ना, त्या मंदिराच्या उभारणीच्या वेळेला ज्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना, ते सर्व विचार करून केले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आलेल्या भक्तांसाठी इथे टॉयलेट वॉशरूमची सुविधा आहे. म्हणजे कसं लोक लांबून लांबून येतात, तर या गोष्टीची इमर्जन्सी लागू शकते, तर त्या ठिकाणी तसं आहे. हातपाय धुण्यासाठी सर्व व्यवस्था आहे, चप्पल स्टँड वगैरे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आलेल्या लोकांसाठी या ठिकाणी कॅन्टीन पण आहे. कॅन्टीनमध्ये एक 7-8 पदार्थ मिळतात, म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, आणि ते म्हणजे एकदम स्वस्तामध्ये पण आहे, म्हणजे सर्वांना परवडणाऱ्या किमतीमध्ये आहेत. या ठिकाणी ओटीचं सामानसुद्धा मिळते, म्हणजे पूजेचे साहित्य वगैरे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रसाद पण मिळतो. म्हणजे एखाद्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेल्याचा तुम्हाला फील नक्कीच होणार. आणि ॲक्च्युली मी सकाळी निघालो होतो, तर आतापर्यंत मला तरी असं वाटलं की मी कुठेतरी बाहेर कुठेतरी आलो, म्हणजे मला असं कुठेच वाटलं नाही की मी नालासोपाऱ्यामध्ये आलं. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी नक्की व्हिजिट करू शकतात. आजूबाजूला पण फिरण्यासारखे खूप सारे ठिकाण आहेत, म्हणजे बीचेस वगैरे सगळं नालासोपाऱ्यामध्ये वगैरे आहेत. इतर तुम्ही त्या ठिकाणी गुगल वगैरे सर्च करू शकतात. आणि तसंच अजून एक सांगायचं म्हणजे या इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये इतरही देवस्थान आहे. म्हणजे उदाहरणार्थ श्री स्वामी समर्थांचा मठ, बाळूमामाचं या ठिकाणी देवस्थान आहे, पुन्हा ओंकारेश्वरचं या ठिकाणी देऊळ आहे. ते पण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बघणारच आहे. या ब्लॉगमध्ये आपण इच्छापूर्ती गणपती मंदिराला भेट दिली होती. हा ब्लॉगच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. अजून एक गोष्ट, धनुश्रीला खूप मिस केलं, कारण कसं त्याची सवय झालेली आहे प्रत्येक ब्लॉगमध्ये. आज ती येऊ शकली नाही, कारण कसं ती आल्याच्या नंतर काही नाही काय मला हेल्प अशी काही नाही काय होते, म्हणजे हे कर ते कर किंवा हे असं काढूया तसं काढूया. तर आज एकटाच जीव सदाशिव होतो, आणि त्याच्यामुळे सेल्फी स्टिक आणली होती. तर म्हटलं पकडायला पण मोबाईल कोण नाही, सांगणारं पण कोण नाही, आपला आपणच आहे. तर तिला मी नक्कीच मिस केलं. आता हा व्लॉग आपण इथेच थांबवतो आहे. या व्लॉगच्या माध्यमातून मी तुला नक्कीच सांगेन की या गणपती मंदिराला नक्की व्हिजिट करा. मंगळवारी गणपती चतुर्थी आणि इतर उत्सवाच्या वेळेला या ठिकाणी गर्दी असते. हा व्लॉग आपण इथेच थांबवतो. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.